चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आज जर आपण पाहिलं असेल तर एका व्यक्तीनं वन विभागाकडे वनरक्षक पदांसाठी ज्या रिक्त जागा आहेत त्याच्यामध्ये त्यांनी माहितीच्या अधिकारातून एक माहिती मिळवली आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या रिक्त वनरक्षक पदामध्ये वनरक्षकाची जी पदं आहेत आपण पाहिलं असेल 2-4 दिवसापूर्वी आपण टेलिग्रामवरती प्रत्येक यूट्यूबवरती पाहिलं होतं। जवळपास 12,991 ह्या वनसेवक पदासाठी रिक्त जागा आहेत, त्याची 8 या ठिकाणी त्याच्यामध्ये एक 8 मात्र त्यांनी घातलेली आहे। किमान 10वी पास असावा आणि कमाल 12वी, म्हणजे कमीत कमी आपण 10वी पास असावात आणि जास्तीत जास्त शिक्षण हे काय असावं 12वी असावं। आणि त्याच्यात त्यांनी एक दुसरी अट त्याच्यामध्ये सविस्तर दिलेलं होतं की याच्यामध्ये कमी शिकलेले लोक म्हणजे अति शिकलेले लोक येऊ नये। म्हणजे उदाहरणार्थ आपण जर पाहिलं तर आपण प्रत्येक पेपरवरती जर बघितलं असेल तर लोकसत्ता असेल, लोकमत असेल, याच्यावरती होमगार्ड भरतीच्या वेळेस काही कात्रण आले होते। त्याच्यावरती काय दिलं होतं की होमगार्ड भरतीला सुद्धा PhD केलेले लोक आले, पोलीस भरतीला सुद्धा PhD केलेले लोक आले। तर त्याच्यामध्ये त्यांनी कालचा जो परिपत्रक होतं त्या परिपत्रकात त्यांनी दिलं होतं की उच्च शिक्षित तरुण हे याच्यामध्ये येऊ नाही म्हणून त्यांनी आड घातली। मात्र जी बेरोजगारी आहे ती मिटवण्यासाठी याच्यामध्ये जो परिपूर्ण असेल, जो परीक्षेत जास्त मार्क घेईन त्याच व्यक्तीला त्या ठिकाणी घेण्यात यावं। मात्र ही अट आहे सर्व विद्यार्थी आणि शिक्षक त्यामध्ये काम करून ती अट नक्कीच शिथिल होईल। पहा महत्त्वाची गोष्ट जी आपल्या देवाभाऊ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी एक घोषणा केली। घोषणा काय केली तर 100 दिवसामध्ये जवळपास मी 1.5 लाख पदांची भरती करणार असं त्यांनी जाहीर केलं आहे। आणि आज एक परत मीडियावरती बातमी दाखवत होतात की ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे इलेक्शन होते, म्हणजेच मुंबई महानगरपालिका असेल आणि राज्यातल्या ज्या भरपूर महानगरपालिका असेल, परभणी असेल, अशा भरपूर महानगरपालिकेच्या या ठिकाणी इलेक्शन बाकी आहेत। त्यानंतर जिल्हा परिषद असेल, त्यानंतर पंचायत समिती असेल, त्यानंतर नगरपालिका असतील, अशा विविध इलेक्शन बाकी आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या। मात्र त्यांना पुन्हा वाढीव बहुतेक 6 महिन्यानंतर हे इलेक्शन होण्याची शक्यता आहे। म्हणजे आचारसंहिता आता लागणार नाही। ओके, आचारसंहिता लागणार नाही आणि देवाभाऊने आपली घोषणा केली म्हणजे ते करतातच। याच्या अगोदर ज्या 2 त्यांच्या कार्यकाळात पोलीस भरती झाली जवळपास झालीच, मग त्याच्यामध्ये आता या भरतीला सुरुवात होईल 100 दिवसात, म्हणजे जवळपास 3 महिन्यामध्ये उद्या परवा मंत्रिमंडळ स्थापन होण्याची शक्यता आहे। पहा आपण जर पाहिलं तर गटाच्या MPSC मार्फत जवळपास 15,615 जागा रिक्त आहेत आपला। त्यानंतर गट ब 29,898 जागा रिक्त आहेत। त्यानंतर जर आपण पाहिलं तर गट क च्या ज्या जागा पाहिल्या आपण तर 13,557 जागा या ठिकाणी रिक्त आहेत। अशा विविध विभागामध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी जागा रिक्त आहेत। बघा एक मिनिट, त्यानंतर जर पाहिलं तर गट क च्या झाल्या, गट ड च्या जवळपास 58,000 जागा आहेत। अशा एकूण जवळपास 2 लाख जागा रिक्त आहेत। मात्र 2 लाखाची भरती होईल का तर नाही होणार। यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये काही पदं भरल्या जातील, बाकीचे उर्वरित पदं हे नंतर भरल्या जातील। आताच काही गोपनीय माहिती मिळाली, त्या माहितीनुसार जिल्हा परिषद असतील, जिल्हा परिषदला या ठिकाणी वरून आदेश आले सचिवालयाकडून की तुमच्याकडे किती जागा रिक्त आहेत याची माहिती सादर करा। मग भरती जर घ्यायची नसेल तर माहिती मागवतील का नाही, म्हणजे निश्चित भरतीची प्रक्रिया आत्ताच सुरू झालेली आहे। मंत्रिमंडळ स्थापन व्हायच्या अगोदर प्रत्येक विभागाला त्यांच्याकडून या ठिकाणी सचिवालयाकडून माहिती मागवलेली आहे। कोणत्या विभागात किती जागा रिक्त आहेत ती माहिती मागवली म्हणजे निश्चित भरती होण्याची प्रक्रिया या ठिकाणी काही प्रमाणात सुरुवात झाली। महत्त्वाची माहिती बघा, वनरक्षक जी भरती आहे, वनरक्षकची नुकतीच भरती झाली होती जी TCSनं घेतली होती आणि येणारी भरतीसुद्धा आता ही TCSच घेणार आहे। मग TCS घेत असताना पहा काल एका व्यक्तीने एक माहितीचा अधिकार टाकला होता आणि त्या माहितीच्या अधिकारातून महाराष्ट्रामध्ये रिक्त असलेल्या जागांचा या ठिकाणी त्यांनी मागणी केली होती की किती जागा रिक्त आहेत। त्याच्या माहितीच्या अधिकारातून बघा जवळपास जे वनवृत्त आहे, चंद्रपूर वनवृत्त गट क चं पद असते वनरक्षक, वनपालाची या ठिकाणी तुम्ही बघितलंच असेल। त्यानंतर हे वनरक्षक आहे, ह्याच्या जवळपास 48 जागा चंद्रपूर विभागामध्ये। त्यानंतर आहे गडचिरोली, जवळपास 217 या ठिकाणी सुद्धा जागा रिक्त आहेत।
त्यानंतर जर पाहिलं तर नागपूरला सुद्धा 87 जागा रिक्त आहेत. त्यानंतरचा आहे अमरावती विभाग 257 जागा आहेत. त्यानंतरचा आहे यवतमाळ विभाग 68 जागा आहेत. त्यानंतर आहे ब्रह्मवंश इथं आहे 1च जागा रिक्त आहे. त्यानंतर आहे पुणे 16 जागा रिक्त आहेत. त्यानंतर आहे धुळे 218 जागा रिक्त आहेत. त्यानंतर आहे नाशिक 68 जागा, छत्रपती संभाजीनगर 50 जागा, त्यानंतर आहे ठाणे 291 सर्वाधिक जागा या ठाण्याला रिक्त आहेत. आणि त्यानंतरचा विभाग कोल्हापूर वनमृत्त या ठिकाणी सुद्धा 29 जागा रिक्त आहेत. या जागांसाठी आता या 1.5 लाखमध्ये ह्याही वनरक्षकची भरती या ठिकाणी होऊ शकते. बघा, या वनरक्षक जर व्हायचं असेल तर पात्रता काय असते? वनरक्षक जर आपल्याला व्हायचं असेल तर आपण किमान 12वी पास असला पाहिजेत. किमान आपली 12वी झालेली असावी. पण 12वी सोबत त्यांनी एक अट घातलेली बघा, महत्त्वाची अट, 12वी पास असावा. एक दुसरं 12वीमध्ये शिकत असताना तुमच्याकडं तुम्ही कोणत्याही शाखेतून 12वीला उत्तीर्ण असावात. जर तुम्ही कला शाखेतून असाल किंवा कुठल्याही शाखेतून असाल तर तुमचे एवढ्यापैकी एक विषय पाहिजे, अर्थशास्त्र पाहिजे किंवा तुमचं भूगोल पाहिजे. 12वी शिकत असताना ह्या तिन्ही विषयापैकी एक विषय या ठिकाणी आपण 12वीला आपला तिन्हीपैकी एक विषय. जर तुम्ही बघितलं तर सायन्समध्ये सुद्धा भूगोल असते मॅथच्या ऐवजी. ज्याचं मॅथ नसेल त्याचं भूगोल असते. जनरल सायन्स, जनरल सायन्स असेल. त्यानंतर आर्टमध्ये गेलात तर अर्थशास्त्र आणि भूगोल असतं. कॉमर्समध्ये गेलात तिथं सुद्धा अर्थशास्त्र असतं. म्हणजे या 3 विषयापैकी एक विषय तुमचा 12वीला असावा आणि तो विद्यार्थी 12वी उत्तीर्ण असावा. असेच व्यक्ती या पदासाठी अर्ज करू शकतात. मात्र याच्यामध्ये जो ST प्रवर्ग आहे यांना ह्याच्यामध्ये सूट दिलेली आहे. यांना 12वीच्या ऐवजी 10वी पास या ठिकाणी तुम्हाला जाहिरात आल्याच्यानंतर त्या ठिकाणी सविस्तर पहा. एक महत्त्वाची गोष्ट ही झाली पात्रता. याच्यामध्ये महिला आणि पुरुष दोन्ही व्यक्ती पात्र असतात. वनरक्षक पदासाठी पुरुषांना 5 किलोमीटर रनिंग असती आणि महिलांना 3 किलोमीटर असती. परत जर आपण परीक्षेचा विचार केला तर बघा, मराठी नावाचा विषय असतो, त्यानंतर विषय असतो इंग्रजी असतो, त्यानंतर असतो GK नावाचा विषय. इथं असतात 30 मार्क, इथं असतात 30, इथं 30 आणि हे 30. कोणते? गणित ऑब्लिक बुद्धिमत्ता. असा 120 मार्काचा पेपर असतो आणि 80 मार्काचं काय असते? फिजिकल म्हणजे ग्राउंड असते. असा एकत्रित वनरक्षकचा सिलेबस असतो. जवळपास वनरक्षक हे पद गटकमधलं येतं आणि जे आपण पाहिलं होतं त्यानंतर वनसेवकाची जाहिरात येण्याची शक्यता 13,000 पदांची जवळपास. तर ह्याच्या किती पदाची जाहिरात येणार? तर आपण मागच्या आकडेवारीचा जर बघितलं तर जवळपास ही किती पदांसाठी जाहिरात असू शकते? तर ह्याची पदं असू शकतात अंदाजे ह्याची 1300 काहीतरी टोटल होते. म्हणजे जवळजवळ 1400 जागांची ही जाहिरात या ठिकाणी असणार आहे. 1400 जागांची जाहिरात असणार आहे. त्याच्यामध्ये पात्रता ही आहे. अशा प्रकारे जाहिरातीमध्ये या ठिकाणी माहितीच्या अधिकारातून एवढी माहिती रिक्त पदांचा अहवाल या ठिकाणी लक्षात आला आहे. मात्र या 1.5 लाखमध्ये जशी ही सुरुवात होईल वेगवेगळ्या महानगरपालिकेच्या रिक्त जागा सोबतच ही वनरक्षक असेल तलाठी भरतीसुद्धा येण्याची शक्यता आहे आणि पोलीस भरतीसुद्धा पडण्याची शक्यता आहे. पोलीस भरतीची सुद्धा रिक्त पदांचा अहवाल या ठिकाणी काही विभागाचा त्यांनी आचारसंहितेच्या अगोदर काही त्या ठिकाणी पात्र झाला होता. मात्र आता 31 डिसेंबरपर्यंत 2024 जेवढ्या विभागामध्ये रिक्त जागा आहेत त्यांचा या ठिकाणी आता पहिले अहवाल मागवतील 31 डिसेंबर 2024 आणि याला 2025मध्ये जानेवारीपासून प्रत्यक्ष भरतीला सुरुवात होण्याची शक्यता आहे. 100 दिवसात भरतीला सुरुवात करील असं देवाभाऊंनी सांगितलंय. त्यामुळे नक्कीच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस यांनी या अगोदर ज्या भरती केल्या त्याच आधारे ही सुद्धा लवकरच भरती होईल. मात्र ही भरती TCS आणि IBPS याच्या मार्फतच होणार. वनरक्षकची TCS कडे जाण्याची जशी मागच्या वेळेस TCSने घेतली याही वेळेस TCSच घेईल असा अंदाज आहे. हे मात्र आपल्याला नंतर कधी कळन ज्यावेळेस जाहिरात आली त्यावेळेस. चला धन्यवाद. थांबूयात आपण या ठिकाणी.